मग केळी लावली का त्याच्यात कामच करायचं ना, हा आपला एक भाबडा समज झाला. पण याच्यामुळे तुम्ही सुरुवातीचे 2 महिने तुमचा केळी सेट होईपर्यंत वावरात जातच नाही. आपण जुंदरी शेतकरी इतके हरामी आहेत ना, जातच नाही. वावरात लावून दिली त्याला काय लागत आहे, काहीच लागत नाही म्हणून आपण जात नाही. म्हणून तुम्ही जर केळीमध्ये आंतरपीक केलं ना, मग तुम्ही झेंडू कराल, तुम्ही खरबूज कराल, तुम्ही कलिंगड कराल, त्याच्या म्हणजे तुपा भेणं उष्ट चाटायचं अशी तऱ्हा येते. त्या पिकाचे पैसे होणार आहेत म्हणून तरी तुम्ही काळजी घ्या आणि त्याच्यामुळे तुमचं केळीचं देखील काम होईल असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यात किती पैसे मिळतील हा भाग बाजूला जरी ठेवला तरी त्या पिकाची ज्याला आपण केअर म्हणतो, काळजी म्हणतो, ती त्याच्या निमित्तानं होईल असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यातून मिळालंच तर आनंद आहे, नाही मिळालं तर त्याच्यात काही दुःख मानायचं काही कारण नाही. पण कमीत कमी तुमचं तोंडाला तोंड तर मिळत याची मला खात्री. केळी पिकामध्ये मगाशी अजितदादांनी सांगितलं 8 दिवसाला एक पान बाहेर पडलं पाहिजे. 8 दिवसाला एक पान बाहेर पडते. कर्दळी वर्गीय पीक आहे ना, कर्दळी वर्गीय असल्यामुळे त्याच्यातलं ते पान त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याला पहिल्या पानाच्या 20% नवीन पान मोठं आलंच पाहिजे. हे शास्त्र आहे. टेक्निकल सेशन तुम्ही नंतर घ्या. मला यांना केळी लावायची ती टेक्निकल सेशनचा नंतर भाग. साधारणतः जर आपण जानेवारी, आता माझी लागवड 28 जानेवारीची लेट झालेली, पण आता जर लागवड झाली 28 जानेवारीच्या लागवडीचं माझं परवा 25 का 26ला कापणी झाली माझी पहिली. हार्वेस्टिंग केलं, 11 टन माल गेला. हे डिपेंड आपण तुम्हाला माहोल कसा मिळतो, वातावरण काय राहतं, कदाचित थंडीत सुद्धा उष्णता आपल्याकडे आज रेवाट निघाली, तो जर तसा पिरियड मिळाला तर त्याची ग्रोथ फास्ट होते. मग आमची उन्हाळ्यात लागवड झाली, मला थोडा उन्हाचा स्ट्रोक बसला, त्रास पण झाला. जर उन्हाळ्यात खूप लागवड झाली तर त्याला बाबा सावली कशी होईल, मग दाईंच्या ताल हे सगळं करून काय करता येईल का. आता याच्या पुढे जाऊन केळीची लागवड केल्यानंतर साधारणतः 7व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये वेन 7व्या-8व्या महिन्यात तुम्हाला सीझन कसा मिळाला त्याच्यावरती 7व्या-8व्या महिन्यात तुमची वेन सुरू होऊन साधारणतः 11व्या महिन्यात आता माझी स्वतःची कापणी एक झाली. कदाचित 12 महिने पूर्ण होताना माझा सगळा प्लॉट हार्वेस्ट झालेला असेल. म्हणजे असे अनेकांचं होते त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं आता शेणखत आणि बेसल डोस टाकला म्हणजे काम झालं नाही. शेड्यूल आहे, जैननी दिलंय, काय आपण शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून डेव्हलप केलेलं आहे. आता त्याला ती फर्टिलायझर, लिक्विड फर्टिलायझर आहे, ते साधारणतः आठवड्यात 2 दिवस तरी त्याचं काम झालं पाहिजे. आता दिवसाड म्हणतात पण आठवड्याला 2 दिवस तरी तुमचं लिक्विड फर्टिलायझर गेलं पाहिजे. तो खर्च कमी करण्यासाठी आता आम्ही 10 ड्रम थेरी म्हणून, मंगेश भास्कर तुम्ही नाव ऐकलं असेल, ते सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ते टेक्निकल डायरेक्टर पण आहे, ते सगळं बघतात. त्यांनी एक 10 ड्रम थेरी, तुम्ही कोणी हे ऐकलं असेल जीवामृत किंवा EM सोल्युशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या. जे कंटेंट आपल्याला रासायनिक खतातून मिळतात तेच कंटेंट ऑर्गॅनिक मॅन्युअरमधून देण्याचा प्रयत्न 10 ड्रम थेरीमध्ये असतो. त्याचा खर्चही लिमिटेड असतो आणि त्याचे रेसिड्यू पिकामध्ये राहत नाही. आता मग अशी हे दादा म्हणाले की आपल्याला युरोपच्या दृष्टीनं प्रयत्न, युरोपमध्ये मागच्या वर्षी एक कंटेनर आपल्या भागातून एक्सपोर्ट झाला. त्याचा रेट मिळाला 105 रुपये पर kg, किलोला 105 रुपये. आता आपल्याकडे चालले 22 रुपये, 25 रुपये, 27 रुपये दर. युरोपसाठी जे काम केलं त्याचं रेसिड्यू ॲनालिसिस